नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चिगळ्याची भाजी. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग आता आपण बनवूया चिगळ्याची भाजी. तर चिगळ्याची भाजी पहिल्यांदा अशी बारीक चिरून घ्यायची आहे. ती आधी नीट करून घ्यायची. नीट केल्यानंतर अशी बारीक चिरून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. नंतर ती एक तांब्याभर पाणी ओतून चांगली स्वच्छ धुवून काढायची. नंतर भाजी आता आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायची, त्यामुळे पाणी भाजीत राहणार नाही. कोणाकोणाला आवडते चिगळ्याची भाजी त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भाजीसाठी आपल्याला 8-9 पाकळ्या लसूण व कोथिंबीर आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण कढईमध्ये 2-3 पळी तेल ओतूया. त्यामध्ये लसूण व कोथिंबीर टाकून घ्यायची. ती तेलामध्ये चांगली भाजायची. मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो पण मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, आता आपला कांदा भाजत आलेला आहे. तर आता आपण यामध्ये भाजी टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मटकीची डाळ टाकून घ्यायची. ती मी 5 मिनिटे पाण्यात भिजत ठेवलेली होती. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे चटणी टाकायची व 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे. ते हलवून घ्यायचे. झाकण न ठेवता आपल्याला 5 मिनिटे भाजी हलवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, तयार झालेली आहे आपली चिगळ्याची भाजी. अशी भाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. तुम्ही पण नक्की करून बघा.